द्वितीयोऽध्यायः सांख्ययोग. सांख्यमताप्रमाणे सगळी कार्य प्रकृतीच करता आणि पुरुष कसले करना, तो साक्षी मात्र. ह्या ज्ञानाचो अनुभव आयिल्ल्याशिवाय मुक्ती मेळना अशी म्हळ्या. ह्या अध्यायात श्रीकृष्णान जनन मरण आत्मा स्थितप्रज्ञ असल्या महत्वपूर्ण विषयाचे विवरण केल्या. श्रीकृष्ण अर्जुनाक सांगता, जन्म आयिल्ल्याक मरण खंडित आणि मरण पाविल्यांक जन्म खंडित. त्यांना अशी परिहार नाशील बाबतीत शोक करनयो. आत्माक मात्र जनन मरण ना, तो आत्मा सर्वव्यापी आणि अविनाशी असा. तुगेल्या शत्रूक तू मारना म्हणत व्हय जाल्यार हांवें तांकां सुरवेकची मान उडयल्या. तू निमित्त मात्र. तर अर्जुना, तू युद्ध कर. युद्ध करचे तुगेल कर्तव्य. तुगेलो अधिकार कर्माचेर शिवाय ताजी फळाचेर न्हय. फळाची आश सोडून कर्म करतल्यांक केन्नाय पाप लागना. हो श्रीकृष्णान अर्जुनाक दिल्लो एक महत्वाचो उपदेश. आणि विशेष म्हळ्यार स्थिरबुद्धीच्या आणि अंतरात्मातूची संतुष्टी पावतल्या स्थितप्रज्ञाली वर्णन बी ह्याच अध्यायात असा. तशें करून हो अध्याय म्हळ्यार गीतेच्या तत्वज्ञानाचो आधारस्तंभ म्हणेत. तेन्ना ह्या अध्यायाचो अभ्यास विशेष ध्यान दिवन करका. संजय उवाच. तं तथा कृपयाविष्टम् अश्रुपूर्णाकुलेक्षणं विषीदन्तमिदं वाक्यम् उवाच मधुसूदनः. संजयान म्हळे, अशी करुणामय परिस्थितीत आशिल्ल्या अश्रून भरिल्ले दोळे आणि खिन्न जावन बशिल्ले अर्जुनाक मधुसूदन म्हळ्यार श्रीकृष्ण सांगता. श्री भगवान उवाच. कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टम् अस्वर्ग्यम् अकीर्तिकरम् अर्जुन. क्लैबं मास्मगमः पार्थ नैतत्त्वयि उपपद्यते. क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप. श्रीकृष्णान म्हळे, हे अर्जुना, आर्यांक शोभ नाशिले, स्वर्ग प्राप्तीक विरुद्ध आशिले, अपकीर्तिकारक अशी हो मोह तुका ह्या प्रसंगात कशी उत्पन्न जालो. पार्था, अशी नपुसकपण कर नाका. तुका हे योग्य न्हय. हे परंतपा म्हळ्यार अर्जुना, क्षुद्र अशी हे मनाच दौर्बल्य सोडून उठून राब. अर्जुन उवाच. कथं भीष्मम् अहं संख्ये द्रोणं च मधुसूदन. इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन. गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्ष्यमपि यः लोके. हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान्. न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः. यानेव हत्वा न जिजीविषामः ते अवस्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः. कार्पण्यदोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः. यच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे. शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्. न हि प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोकम् उच्छोषणम् इन्द्रियाणाम्. अवाप्य भूमावसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्. अर्जुनान म्हळे, हे मधुसूदना, पूज्यनीय जावन आशिल्ल्या भीष्म आणि द्रोणा विरुद्ध हांव बाणान युद्ध कशी करूं. ह्या महानुभाव गुरूंक मारचेपेक्षा ह्या जगात भीक मागून उदरनिर्वाह करचे चड बरें दिसता. कारण हांक मारल्यार ह्या जगात रक्तमय जाल्ले भोग अनुभव करचे पडटले. आमी तांचेर विजय मेळोवचे किंवा तांणी आमचेर मेळोवचे खंयचे बरें हें म्हाका कळना. कोणाली हत्या करून आमकां जिवंत उरची इच्छा ना,
ते कौरव आमगेल मुखार राबल्यात. दैन्यवृत्तीच्या अधीन जाल्ल्यानं मेगेली स्वाभाविक वृत्ती नष्ट जाल्या. म्हाका धर्माचो निर्णय करच्याक जायना जाला. हांव तुका विचारता की जे श्रेयस्कर आसा ते निश्चयपूर्वक सांग. हांव तुगेलो शिष्य, शरण आयिल्ल म्हाका तूं उपदेश दी. पृथ्वीचे संपन्न राज्य न्हय तर देवाचेर आधिपत्य मेळ्ळ्यार भी मेगेल्या इंद्रियाक शोषण करचो हो शोक कशी सहन जातलो हे म्हाका कळना. संजय उवाच एवमुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेशः परन्तपः न योऽस्य इति गोविन्दम् उक्त्वा तूष्णीं बभूवः. तमुवाच ऋषिकेशः प्रसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः. संजयान म्हळे परंतप जावन आशिल्ल्या गुडाकेशान म्हळ्यार अर्जुनान अशी श्रीकृष्णाक सांगून हांव युद्ध करना म्हणून स्तब्ध रावलो. तेन्ना हे भारता म्हळ्यार धृतराष्ट्रा दोन्ही सैन्या मध्ये दुःखग्रस्त जाल्ल्या अर्जुनाक ऋषिकेश म्हळ्यार श्रीकृष्ण हाशिल्यावरी कर न्हू अशी उलयता. श्री भगवान उवाच अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. न त्वेवाहं जातुनासं न त्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तरप्राप्तिः धीरस्तत्र न मुह्यति. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः आगमापायिनो नित्याः तां स्थितिक्षस्व भारत. यं हि न व्यथयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखं धीरं सो अमृतत्वाय कल्पते. श्रीकृष्णान म्हळे कोणाल विशयात शोक करच्या ना तांचेर तूं शोक करता आनी बुधवंत काय सांगत आसा. ज्ञानी लोक मेल्ल्याल जावं जिवंत आशिल्ल्याल जावं शोक करना ती. हांव तूं आनी हे सगळे राजा हाजी फूड नाशिले अशी न्हय आनी तशीची हाजी नंतर उरची ना अशी भी न्हय. मनुष्य रूपी आमगेल देहात ज्या प्रमाणे चोरडूपण तारुण्य म्हातारपण येता त्या प्रमाणे ताका म्हळ्यार आत्माक विंगड देह प्राप्त जायत असता. त्या विशयात ज्ञानी मनुष्य मोह पावना. कौंतेया म्हळ्यार अर्जुना इंद्रिया आनी विशयाचो स्पर्श थंड होऊन सुख दुःख उत्पन्न करता. ते येतात आणि वतात जाल्ल्यान अनित्य असतात. हे अर्जुना ते तुवें सहन करका पडता. हे पुरुष श्रेष्ठा म्हळ्यार अर्जुना सुख दुःखात समान आशिल्ल्या खंयच्या दृढनिश्चयी मनुष्याक ताजी व्यथ जायना तो मोक्ष पावच्याक योग्य जाता. ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि द्रष्टोऽन्तः त्वनयोः तत्वदर्शिभिः. खंयची ना म्हळ्यार असत ताका अस्तित्व उरना. खंयची आसा म्हळ्यार सत्य ते ना जायना. अशी ह्या दोनीतुली सत्य तत्वज्ञानी लोकान अनुभव केल्या. अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं विनाशम अव्ययस्यास्य न कश्चित कर्तुमर्हति. खंयच्यान हे सगळे जग व्यापील आसा ते अविनाशी आसा अशी समज. ह्या अव्यव तत्वाचे नाश करचे सामर्थ्य कोणाकय ना. अंतवंत इमे देहा नित्यसोक्ताः शरीरिणः अनाशिनो अप्रमेयस्य तस्माद् युद्धस्व भारत. नित्य अविनाशी आणि तर्क करच्याक असाध्य तो शरीराच मालक आत्मा शाश्वत असून ताक प्राप्त जाल्लो हो देह मात्र नाशवंत आसा. तर अर्जुना तू युद्ध कर. येनं वेत्ति हंतारं यच्चैनं मन्यते हतं उभौ तौ न विजानीतो
नायम हंती न हन्यते. हो आत्मा मारता किंवा मरता अशी कोण समजतात ते दोघी जण अज्ञानी, कारण हो कोणाकही मारना किंवा कोणाकडच्यानही मरना. न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. हो आत्मा जन्मना किंवा मरना, हाका जनन भिना अंत्य भिना. हो अज नित्य शाश्वत आणि पुरातन असा. शरीराचो नाश जाल्यार भी हाजो नाश जायना. वेदा विनाशिनं नित्यं येनम अजमव्ययम कथम स पुरुष पार्थ कम घातयति हंतिकम. पार्था, हो आत्मा अविनाशी नित्य अज आणि अव्यय असा म्हणून गोत्तशील तो पुरुष कोणाक कशी मारयतलो आणि कशी मारतलो. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देही. कशी मनुष्य पिंदील वस्त्र उडवून नवी वस्त्र धारण करता तशीची देहात आशिल्लो आत्मा जीर्ण शरीर सोडून विंगड नवीन शरीर धारण करता. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. हाका म्हळ्यार आत्माक शस्त्र कापना, अग्नी जळयना, उदाक तिंबयना आणि वारो सुकयना. अच्छेद्योयम अदाह्योयम अक्लेद्यो अशोष एव च नित्यः सर्वगतस्ताणुः अचलोयम सनातनः. कापच्याक जायनाशिल्लो, जळ नाशिल्लो, तिंब नाशिल्लो आणि सूक नाशिल्लो हो आत्मा नित्य सर्वव्यापी स्थिर अचल आणि सनातन असा. अव्यक्तोयम अचिंत्योयम अविकार्यो अयमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. हो आत्मा अव्यक्त अचिंत्य विकाररहित असा अशी म्हळ्या. ते गोत जाल्यानंतर त्या विषयाचे शोक कर नयो. अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैनं शोचितुमर्हसि. हो आत्मा जन्म घेत उरता आणि मरत उरता अशी समजल्यार भी त्या विशयात तुवें शोक कर नयो. जातस्य हि ध्रुवो मृत्युः ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्येर्थे न त्वं शोचितुमर्हसि. जन्म आयिल्ल्याक मृत्यू निश्चित आणि मरण पाविल्ल्याक जन्म निश्चित. तेन्ना ह्या परिहार नाशील विशयाचेर तुवें शोक कर नयो. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. समस्त प्राणी आरंभात म्हणजे जन्मा फुडे अव्यक्त असताती, मध्ये व्यक्त जाताती आणि मरणानंतर वापस अव्यक्त जाताती. तर ह्या विषयाचेर शोक करचो कित्याक. आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवद् वदति तथैव चान्यः आश्चर्यवश्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. हाका म्हळ्यार आत्माक कोण कोण आश्चर्यान पळयतात, तर कोण कोण आश्चर्यान वर्णन करतात, तर कोण कोण आश्चर्यान आयकतात. जाल्यार कोणी तशी आयकल नंतर भी ताका समजनात. देही नित्यम अवध्योयम देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. सर्वाल देहात आशिल्लो हो आत्मा वध्य म्हळ्यार मारच्याक जावचो न्हय. तेन्ना अर्जुना खंयच्याय प्राण्या बद्दल शोक करचो योग्य न्हय. स्वधर्ममपि चावेक्ष न विकंपितुमर्हसि धर्माद्धि युद्धाश्रेयः अन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. यदृच्छा चोपपन्नं स्वर्गद्वारम् अपावृतं सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्. अथ चेत्त्वम् इमं धर्म्यम्
संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि। अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययां संभावितस्य चाकीर्तिः मरणादतिरिच्यते। भयादृणादुपरतं मंस्यन्ते त्वां महारथाः येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्। अवाच्य वादांश बहून् वदिष्यन्ति तवाहिताः निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम्। तुगेल्या स्वधर्माप्रमाणे भी भिवची तुका योग्य नाही, कारण क्षत्रियांक धर्मयुद्धापेक्षा अधिक श्रेयस्कर विंगड कसले ना। हे पार्था, सहज नशिबान उघडिल्या स्वर्गद्वारावरी हे युद्ध भाग्यवान क्षत्रियांक मात्र लभ्य जाता। जर हे धर्मयुद्ध तू करना तर स्वधर्म आणि कीर्ती सोडील पाप तुक लागतले। सगळे लोक तुगेली अपकीर्ती निरंतर उलयत उरतले। संभावितांक अपकीर्ती ही मरणापेक्षा पाड। रणरंगातुल्यान भिवून परतलो अशी सगळे महारथी म्हणतले। तू खूप आदरणीय अशी समजतल लोक तुका तुच्छ म्हणू लागतले। तुगेले शत्रू तुगेल्या सामर्थ्याचे निंद करतले, अवाच्य अशी शब्द उलयतले। हाजीपेक्षा दुःखदायक कसले आसा। हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीं तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः। सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि। एषा ते अभिहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु। बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि। नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते। स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्। युद्धात मेल्यार स्वर्ग मेळतलो, जिखल्यार पृथ्वी भोगतलो। तर अर्जुना, युद्ध करचो निश्चय कर न्हू, उठ। सुख दुःख लाभ नष्ट जय पराजय सम म्हूण लेखून युद्ध कर, तुक पाप लागची ना। ही तुका सांख्यातुली बुद्धी सांगली। आता योगा विषय ऐक। त्या ज्ञानान युक्त जाल्यार अर्जुना, तू कर्मबंधनातुल्यान पार पडतलो। ह्या योगात केल्ले कर्म नाश जायना आणि दोष भी उत्पन्न जायना। असल्या धर्माचे अल्प आचरण भी होड भयातुल्यान रक्षण करता। व्यवसायात्मिका बुद्धिः एकेह कुरुनंदन बहुशाखा ह्यनंताश्च बुद्ध्यो अव्ययसायिनाम। हे कुरुनंदना म्हणजे अर्जुना, निश्चयात्मक बुद्धी एकच असता आणि अनिश्चिताली बुद्धी मस्त खांदी फुटल्यावरी अनेक प्रकारचे असता। यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्य विपश्चितः वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः। कामात्मानः स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदां क्रिया विशेष बहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति। मूढ लोक वेदांक विरोध करून फुलावरी चंद भाषण करच्यात प्रसन्नत पावतात आणि विंगड काही ना अशी समजतात। ते कामाकांक्षी लोक जन्माची आणि कर्माची गुरी स्वर्ग प्राप्ती अशी समजतात आणि भोग आणि ऐश्वर्य प्राप्तीक अमुक अमुक क्रिया करका अशी भाषण देतात। भोगैश्वर्य प्रसक्तानां तया परतचेतसां व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते। परामर्श करची बुद्धी नाशिले, भोग आणि ऐश्वर्या मागशी लागिले, ह्या लोकाल मन केन्नाही स्थिर जायना। त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान। सगळे वेद तीन गुणाचे म्हणजे सत्व रज आणि तमो गुणाचे विषय सांगतात। तू
त्रैगुण्यरहित निर्द्वंद्वी स्थिर निर्लोभी आणि आत्मनिष्ठ जा. यावान अर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. सर्वत्र पूर असताना तळ्याच उपयोग कितलो तितलोच ज्ञान प्राप्त जाल्ले ब्राह्मणाक सगळ्या वेदाचो. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर्मा ते संगोस्व कर्मणी. कर्म करचे तुगेल अधिकार, फलाचेर केन्ना न्हय. तू फलाच हेतून कर्म करतल जावं नाका आणि कर्म कर नशी उरची आसक्त बी धर नाका. योगस्थः कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध्या सिद्ध्योः समो भूत्वा समत्वम योग उच्यते. हे धनंजया म्हळ्यार अर्जुना, योगस्थ जावन आसक्ती सोडून यश आणि अपयशाचेर समबुद्धी दवरून कर्म कर. समबुद्धीकची योग म्हणतात. दूरेण ह्यवरम कर्म बुद्धियोगात् धनंजय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः. हे धनंजया, बुद्धियोगापेक्षा सकाम कर्म अतिशय कनिष्ठ. तू बुद्धियोगाचोच आश्रय घे. फलाच आशेन कर्म करतले तुच्छ असतात. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद् योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम. बुद्धिमान मनुष्य पाप आणि पुण्याचो त्याग हांगाच म्हणा ह्याच जन्मात करता. तर तू ह्या योगाचे आश्रय घे. कौशल्यपूर्वक केल्ली कामाकची योग म्हणतात. कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्ताः पदम गच्छन्ते नामायम. बुद्धिमान मनुष्य समबुद्धी बाळगून कर्मफलाची आश सोडून जन्मबंधनातुल्यान मुक्त जावन क्लेश नाशिल्या पवित्र पदाक पावता. यदा ते मोहकलिलं बुद्धिर्यतितरिष्यति तदा गंतासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च. श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धिः तदा योगमवाप्स्यसि. केन्ना तुगेल बुद्धी मोहातुल्यान पार पडतली तेन्ना तुवें आयकल्ल्या आणि आयकूच्या विशयात म्हळ्यार कर्मफलाच्या विशयात वैराग्य प्राप्त जातले. तुगेली बुद्धी जेन्ना संदेह सोडून स्थिर आणि निश्चल जातली तेन्ना तुका योगाची प्राप्ती जातली. अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव सितधिः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. अर्जुनान म्हळे, हे केशवा, समाधिस्थ स्थितप्रज्ञालो गुर्त कसलो. स्थितप्रज्ञ कशी उलयता, कशी बसता, कशी चमकता. श्री भगवान उवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. श्रीकृष्णान म्हळे, हे पार्था, जो कोण आपणाल्या मनातुली वासना सोडून दिता आणि अंतरात्मा भितरीची आत्मसंतुष्ट उरता ताका स्थितप्रज्ञ म्हणतात. दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते. दुःखात कोणाल मन उद्विग्न जायना, कोणाक सुखात आसक्ती ना, कोणे प्रीती भय आणि क्रोध सोडल्यात ताका स्थिरबुद्धीचो मुनी म्हणतात. यः सर्वत्रानभिस्नेहः तत्तत्प्राप्य शुभाशुभं नाभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. कोण सर्व विषयात अनासक्त उरता, शुभ अशुभ प्रसंग प्राप्त झाले असताना त्या बाबतीत हर्ष किंवा द्वेष करना, तागेल बुद्धी स्थिर जाता. यदा संहरते चायं कूर्मोंगानीव सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. कासव कशी तागेल अवयवां भितर ओढून घेता तशी मनुष्य आपणाले अवयवां
विषयेंद्रियाकडच्यान केन्ना वोण घेता तेन्ना तागेली बुद्धी स्थिर जाता. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः. तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यस्येंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. उपवास केल्ले मनशाल देह विषयातुल्यान दूर जाता जाल्यार ताजी वासना मात्र तशीच उरता आणि ती देवाल दर्शन जाल्यानंतरची ना जाता. हे अर्जुना, प्रयत्न करतल्या बुद्धिवंत मनुष्याल्या मनाक भी वासनेन उत्तेजित जाल्ली इंद्रियां बलात्कारान वोडून घेतात. तेन्ना सगळ्या इंद्रियाचो संयम करून मजेचेर मन स्थिर करता. कोणाली इंद्रियां तागेल्या ताब्यात उरतात तागेली बुद्धी स्थिर जाता. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते संगा संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. विषयाचे चिंतन करतल्यांक आसक्ती उत्पन्न जाता. आसक्तीतुल्यान वासना उत्पन्न जाता. वासनेतुल्यान क्रोध उत्पन्न जाता. क्रोधातुल्यान अविवेक, अविवेकातुल्यान स्मरणशक्तीचो नाश, स्मरणशक्तीच्या नाशान बुद्धिनाश आणि बुद्धिनाशान सर्वनाश पावतात. रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानीन्द्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादम् अधिगच्छति. प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते. राग द्वेष सोडील योगी विषय भोगात घुवत असताना भी इंद्रियाक ताब्यात दवरून घेवन प्रसन्नता प्राप्त करून घेता. त्या प्रसन्नतेनं तागेले समस्त दुःख नाश जातात आणि तशी प्रसन्न चित्त पुरुषाली बुद्धी बेगी स्थिर जाता. नास्ति बुद्धिरयुक्तस्य न च युक्तस्य भावना न च भावयतः शांतिः अशांतस्य कुतः सुखम. मन चंचल आशिल्ल्याक बुद्धी स्थिर उरना. अस्थिर बुद्धी आशिल्ल्याक ध्यान साधना, ध्यान साधना आशिल्ल्याक शांती ना आणि अशांताक सुख खंचे. इंद्रियाणां हि चरतां यन्मनो अनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवांभसि. तस्माद्यस्य महाबाहो निग्रहीतानि सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. मन खंची इंद्रिया मागशान वता ती इंद्रिया वार कशी उदकात दोणी तांडून व्हरता तशी अस्थिर मनुष्याली बुद्धी तांडून व्हरता. तेन्ना हे महाबाहो म्हळ्यार अर्जुना, वासनेकडच्यान कोणाली इंद्रिया दूर उरतात तांगेलीच बुद्धी स्थिर जाता. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः. सगळ्या प्राण्याक रात्र असताना संयमी मनुष्य जागी उरता. सगळे जागे आशिल्ले कडेन मुनीक रात्र अशी दिसता. आपूर्यमाणम् अचल प्रतिष्ठम समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शांतिमाप्नोति न कामकामी. समुद्रात नद्यो उदाक रकयत असताना भी कशी समुद्र आपल्याली मिती सोडनाशी अचल उरता तशीची भोगात प्रवेश करत असल्यार भी अलिप्त उरतल्यांक शांती मेळता जाल्यार भोगाचीच इच्छ करतल्यांक नाही. विहाय कामान यः सर्वान् पुमांश्चरति निस्पृहः निर्ममो निरहंकारः स शांतिम् अधिगच्छति. एषा भ्रामी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति स्थित्वा स्याम् अंतकालेपि ब्रह्म निर्वाणं रच्छति. सगळी कामना सोडून कोण निस्पृह असता, कोणाक ममत्व आणि अहंकार ना, ताकाची शांती मेळता. हे पार्था, ब्रह्मावस्था म्हळ्यार ती हीच. ती प्राप्त जाल्ली असताना योगी मोह पावना
तो अंत्यकालात भी ब्रह्मावस्थेत उरनो ताका ब्रह्मप्राप्ती जाता. इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः. अशी श्रीमद्भगवद्गीतोपनिषदातलो ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्राचो श्रीकृष्णार्जुन संवादापैकी सांख्ययोग नावाचो दुसरो अध्याय समाप्त.